रामकृष्ण हरी मित्रांनो, आज रविवार सुट्टीचा वार, पण आज आषाढी एकादशी. यामुळे एक छोटंसं नियोजन करून आम्ही घराबाहेर पडायचं असं ठरवलं. त्यासाठी थोडं काय काय काम करायला लागलं ते पण दाखवलं हो तुम्हाला, आणि मग बाहेर पडलो. बाहेर पडत असताना आज होत्या आईसाहेब. खरं तर आजचा व्हिडिओ हा आईसाठी स्पेशल आहे असं म्हणायला काय हरकत नाही. बाहेर पाऊस खूप जास्त असल्यामुळे कारच बाहेर काढलेली बरी, म्हणून कारमधनं बाहेर पडूया म्हटलं. आजूबाजूचं भक्तिमय वातावरण इतकं छान होतं आणि त्यात ही साठलेली गर्दी, त्यामुळे गाडी इथंच लावूया म्हटलं आणि पुढचा प्रवास हा पायी केलेला बरा. इतकं छान वातावरण आणि कोल्हापुरामध्ये असलेली एवढी गर्दी, मग पंढरपुरात काय अवस्था झाली असेल बघा. आजारपणामुळं आईला यंदाची वारी जमली नाही, पण पालखी आमच्या जवळ इतकी आली की आईनं अगदी माथा टेकला. खरंच विठ्ठला, तुझी लीला आगात आहे. तुझ्या भक्ताला तू कसं दर्शन देशील हे काही सांगता येत नाही. खरंच आपल्या वारकरी संप्रदायाचा विषयच वेगळा आहे असं काही म्हणायला हरकत. म्हटलं जातं की आपल्या भक्ताच्या प्रेमापोटी फक्त नंदवाळ या ठिकाणी पांडुरंग हा पंढरीहून आला, आणि यासाठी आज 12 पर्यंत विठ्ठल हा नंदवाळ या ठिकाणी विराजमान असतात. हे त्याच्या मागचा इतिहास. तर कोल्हापुरामध्ये या दिवसाचं आणि या नंदवाळाचं खूप महत्त्व आहे, हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल. प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं नंदवाळ हे गाव, इथल्या विठ्ठल रुक्माईचं मंदिर इतकं छान आहे. त्याच्यामध्ये ही काढलेली रांगोळी, खरंच काढणाऱ्या कलाकाराला खरंच 21 तोफांची सलामी. गर्दी तर त्या दिवशी खूपच होती, पण विठ्ठलाचं दर्शन हे अशा पद्धतीनं का असताना झालं हे मला खूप महत्त्वाचं होतं. आजूबाजूचं वातावरण इतकं भक्तिमय होतं ना, त्यात सर्वजण हरवून गेली. माणसामध्ये देवाला शोधायचं असतं, आणि या काकांना बघितल्यानंतर खरंच देव आज सापडला असं म्हणायला काही हरकत नाही. रिंगण बघण्यासाठी आता जी चढाओढ आणि ह्या चढाला जी गर्दी जात होती ती बघाच ना. किती भक्तिमय वातावरण आणि किती देवावरचा विश्वास. रिंगणाच्या वेळेला पावसाचं वातावरण होतं तरी सुद्धा पब्लिक काय हल्लं नव्हतं. ही वारीची हिता अवस्था अशी होती जणू काही पंढरीच इथं अवतरली होती असं काही म्हणायला हरकत नाही. माऊली अश्वाचं दर्शन घेतल्यानंतर रिंगण चालू झालं. सोहळा संपन्न झाल्यानंतर परतीच्या मार्गावर ही गर्दी खचाखच भरली होती. जाताना आम्ही मग म्हटलं की आम्ही जे काय आणले होतं ते आत्ता देऊया, कारण सकाळपासून प्रत्येकानं काही ना काही वाटलं होतं. म्हणून आमचा हा निर्णय आम्हाला सुद्धा योग्य वाटलाच, पण पब्लिकला सुद्धा किती छान वाटलं हे तुम्ही ऐकाल. आणि बघा काय केलेल्या कामाचं तिथंच कौतुक झाल्यानंतरचं जे समाधान मिळतं ना, खरंच ते खूप भारी वाटतं. आमच्या घरातली ही विठ्ठल रुक्माईची मूर्तीची सजावट बघा. खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि फॉलो करा भावांनो. काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय, माझा श्वास ही तुझीच माया, तुझे हात पाय.